जितेंद्र पोकरकर, राहणार शिंदेवाडी। माझ्या आजूबाजूला पलीकडून थोरात माळा, इकडे लोंढे माळा, शिंदेवाडी असा परिसर असून मंचर ग्रामपंचायतीकडून सन 2000 ते 2001 सालापासून कचरा टाकला जातो। ह्या कचऱ्यामुळे आजूबाजूला भयंकर अशी दुर्गंधी पसरते। त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्षापासून हा कचऱ्याचा समस्या संबंध सगळ्या लोकांना म्हणजे विद्यार्थी असू, शाळेत जाणारे, शेतकरी असू, सगळ्यांना या कचऱ्याचा खूप त्रास होत आहे। त्यावेळेला तो कचरा पेटून दिल्यामुळे त्याची दुर्गंधी आणि त्या धुरामुळे श्वसनाचे विकार वगैरे बरेचसे लोकांना झालेले। त्यापासून निघणारे वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड वगैरे अनेक प्रकारचे विषारी वायू, यामुळे लोकांना त्यावेळेला म्हणजे 20-22 वर्षापासून श्वसनाचे वगैरे आजार, बऱ्याच लोकांना दम्याचे आजार झालेले। त्या संदर्भात आपण म्हणजे सगळ्या ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही 2013 पासून पत्रव्यवहार केलेले आहेत। मंचर ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केले, ग्रामसेवक अधिकारी म्हणजे ग्रामविकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले होते त्यावेळेला। त्यानंतर मंचर ग्रामपंचायतीला आपण निवेदन दिलं होतं कचरा डेपो हलवण्यासंदर्भात 8/11/2013 सालापासून। त्याच्यानंतर एक पत्र आपण मंचर पोलीस स्टेशनला दिलं होतं, 31/5/2014ला पण दिलं होतं। त्यानंतर पंचायत समितीचा आरोग्य विभाग, तालुका आरोग्य अधिकारी यांना पण आपण एक पत्र त्यावेळेला 31/5/2014ला दिलं होतं। त्यानंतर माननीय गटविकास अधिकारी साहेब आंबेगाव तालुका, त्यावेळेला त्यांना पण आपण ह्या कचऱ्यासंदर्भात एक पत्र दिलं होतं। माननीय आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांना पण आपण त्यावेळेला एक पत्र दिलं होतं। आणि माननीय तहसीलदार साहेब आंबेगाव त्यांना पण त्यावेळेला आपण एक लेटर दिलं होतं। जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पुणे जिल्हा, त्यांना पण आपण एक त्यावेळेला पत्रव्यवहार केला होता। त्यावेळचे आरोग्यमंत्री आदरणीय सुरेश शेट्टी साहेब यांना पण आपण एक लेटर दिलं होतं। आणि पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्याशी आपण पत्रव्यवहार केले होते। तर या सगळ्यांनी मंचर ग्रामपंचायतीला त्यांनी सूचना केल्या होत्या का तिथं लोकांचा विरोध आहे त्या गोष्टीला, का तिथं कचरा डेपो तुम्ही कचरा टाकू नका किंवा पर्यायी व्यवस्था करा। आजूबाजूला 300 मीटरच्या अंतरावर वस्ती आहे, आशिया खंडातली सगळ्यात मोठी रयत शिक्षण संस्था तिथे आहे, अण्णासाहेब आवटे कॉलेज आहे। या सगळ्या गोष्टी आणि लहान लहान मुलं तिथं जातात। बरं, शेतकऱ्यांना एकच समस्या नाही आहे, शेतकऱ्यांना अगदी गाईच्या चाऱ्यामध्ये तो कचरा जात होता हवेने उडून, सापांची भीती होती, अनेक म्हणजे त्या धुरापासून श्वसनाचे विकार असतील अशा काही गोष्टी होत्या, पण दखल काही घेतली नाही। आणि आता माझ्या माहितीप्रमाणे असं कळलं आहे की या घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने आता 4-5 महिन्यापूर्वी जागा पण मंजूर करून दिली। कोणत्याही वाडी वस्तीतल्या ग्रामस्थांना किंवा कुणालाही विश्वासात न घेता, आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता तिथं त्या जागेला मंजुरी देण्यात आली आहे। तर आमच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लोकांचा या घनकचरा व्यवस्थापन ह्या कचरा डेपोला आमचा विरोध आहे। आमची मागणी अशी आहे की तो कचरा डेपो तात्काळ कुठंतरी, आम्ही सांगू शकत नाही पण कुठंतरी शासनाने निर्जन वस्ती जिथं कुणाला त्रास होणार नाही, आमची भावना अशी नाही का आमच्यापासून हलवान लोकांना कुणाला त्रास व्हावा, कुठंतरी निर्जन वस्ती किंवा कुठं आजूबाजूला काही नाही असे कुठंतरी गायरान जागा वगैरे शोधून त्यांनी पर्यायी व्यवस्था करावी असं आमचं मत आहे। गेली 20 ते 22 वर्ष आम्ही सगळे, मग त्याच्यात सगळे वयोवृद्ध असतील, तरुण मुलं असतील, कॉलेजला जाणारी किंवा लहान मुलं असतील, सगळ्यांना याचा त्रास आम्ही 20-25 वर्ष झाले काढत आहोत। माननीय संजय शेठ थोरात आमचे मार्गदर्शक यांच्या कानावर आम्ही घातलं आणि सगळ्यांनी आज आम्हाला एवढी मोलाची साथ दिली। आम्हाला